आपले बाबा आज गाड्याला एवढे सजवत का बरं होते काय माहिती. तर जय श्रीराम पब्लिक. तर पब्लिक सकाळी सकाळी शेतात येऊन पोहोचलो. 2-3 महिने आपल्या शेतातले काम काही संपणार नाही. घेतला मोठा टप आणि केली कांदे व्हायला सुरुवात. तेवढ्यात बाबा इकडे वेगळंच काहीतरी करत होते. म्हणलं अहो हे काय करताय? म्हणे अरे आपल्याला कांदे व्हायचे. म्हणलं मग मी काय करतोय? बाबा म्हणायला लागले की असा जास्त टाइम लागेल त्यापेक्षा गाडा बैलवरतीच व्हायला सुरुवात करू. आणि कांदे खाली पडायला नको म्हणून बाबांनी सगळं गाड्या पॅक करून टाकलं. आता फक्त एकच काम होतं रप्पा मध्ये गाड्या भरायचं आणि ते खाली करायचं. पण बैलगाड्याचा ड्रायव्हर मलाच व्हावं लागलं. म्हणलं डोक्यावर वाहण्यापेक्षा हे तरी बरं आहे. सगळ्यांना बेकार भूक लागली होती मग बसलो जेवण करायला. शेतात बसून सगळ्यांसोबत जेवण करायचा आनंद वेगळाच राहतो बरं का. या झाडाच्या फांद्या लईच खाली आल्या होत्या आणि प्रत्येक वेळेस त्या ट्रॅक्टरला पण नडायच्या. टाकल्या मग त्या पण तोडू. बाबा म्हणायला लागले की या तूच घेऊन जाय आता ओढत शेताच्या बाहेर. आज मी आपल्या 50,000 रुपयाच्या मिनी ट्रॅक्टरचा चांगलाच उपयोग करून घेतला बरं का. ते म्हणजे आपलं गाडं बैल. कारण माझ्या वाटचं सगळं काम आज हीच करत होती. आज होता आपल्या चॅलेंजचा 14वा दिवस. भेटू पब्लिक मग पुढच्या ब्लॉग मध्ये. ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक फॉलो आणि शेअर करायला विसरू नका.